राम राम मंडळी, सुरुवातीला तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग। आता दिवसाचे 6:30 वाजले आणि आता मी निघलोय जिमला। तर असंच बॅग घेऊन आता जिम मध्ये शॉवर वगैरे घेऊन तिकडच ट्रेनिंगला जायचं आहे। तर आज आपण दिवसभराचा शेड्यूल बघूयात माझा काय काय असते, तर बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा। डॉक्टरची गरज पडत नाही पण इथं आता इथं जिम मध्ये आलो होतो। इथं कमीत कमी 9 ते 10 स्क्रीन असतील। तिथं T20 चालू आहे, इथं टेस्ट चालू आहे, तिकडं ODI मॅच चालू आहे, राहिलं सुविलं तिकडं फुटबॉल आणि तिकडं न्यूज चालू आहे। असं एकंदरीत जिम मध्ये पूर्ण हायलाइट्स, जिम मारायची काय व्हिडिओ बघायचे, हायलाइट बघायच्या, हे समथिंग डिफरंट। मोठी जिम कार्डिओ वगैरे साठी इकडे आणि फुल बॉडी एक्सरसाइज करायला हे हे आम्ही कुपन घेऊन आता लाईन मध्ये लागलोय। नाश्ता वगैरे करायचा आहे। हे आमचं कोणतं अन्नपूर्णा म्हणून रेस्टॉरंट आहे इथं। कुपन घेऊन झालेत आता आणि समोरची पार्किंग घेतली। तर खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे सध्या तरी। ही नाश्त्याची लाईन आहे। सकाळी 8:30 वाजले सध्या। जिम मधून आवरून लवकर इकडे आलोय आता। बघूया चला बस आता नाही होईल मला। ए हाय जिमला आला होता तू? हाय ब्रो। सक्सेस ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर जिथं मस्त
अशी सोपे टाकलेले आहेत, दुपारी मस्त इथं आराम करू शकतो. पण इथे एवढी पब्लिक असते की आराम करायला जास्त वेळच नाही भेटत. वेळ म्हणजे जागा पण नाही भेटत, वेळ तर नाहीच नाही. आणि हे असं सुंदर असं दृश्य झालंय भारी, खूप भारी असं वातावरण आहे. त्यात आता ब्रेक झालाय, 15-20 मिनिटाचा ब्रेक आहे. आणि जी काहीतरी कोणचा KGF का काहीतरी पिक्चर जी शूटिंग इथं झाली आहे असं म्हणतात. इथं काहीतरी सीन होता एक. गाईज, तर आपण आज थोडासा दिवस कॅप्चर करण्याचा ट्राय करतोय. तर कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडासा जरी वेळ भेटला तरी सांगा. थोडंसं मोटिवेट झालं की आणखी काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन भेटते. आणखी एक सुंदर व्ह्यू दाखवतोय. कॅम्पस सध्या फुल करून टाकलाय. 10,000ची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा कॅम्पस भरून काढलेला आहे. ते बघा, गर्दी जिथं जावं तिथं जेवण करायचं म्हणलं की प्रत्येक जागेवर लाईन आहे. जेवण करायचं का नाही इच्छाच होत नाही आता जेवण करायचं. पार्टी लेणार हा, तुझ्या याच्यावर मोठा लोगो लावतो, तू तोंड दिसू देत नाही तो, आणि हे व्लॉग मध्ये जाऊ देतो. याच येईल फोमो आहे, तोंड नाही आले पाहिजे त्याचे. तर प्रत्येक जागेवर जेवण करायला जेवणाचं कुपन घ्यायची वेगळ्या लाईन येतं, पुन्हा लाईन मध्ये थांबून प्लेट घ्यायसाठी वेगळे कुपन येतं, प्लेट ठेवायसाठी पण आता इथं लाईन आहेत. इन्फोसिस मस्त चल रहा है यहाँ पे. हे बघा लाईन, ताट घ्यायची, ताट ठेवायसाठी इकडे लाईन आहे. डेंजर ओव्हरफ्लो झालाय सध्या इथं. चल चल, कोण राहील? स्वाईप आउट कर लवकर.